हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण थॉर्नडाईक यांच्या सिद्धांताविषयीचे TETला उपयोगी पडतील असे 100 प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या विषयाकडे. तर थॉर्नडाईकचा सिद्धांत, त्यावरील 100 प्रश्न उत्तरे. पहिला प्रश्न पाहूया. भाग पहिला, मूलभूत माहिती पाहून घेऊया त्यांची. तर त्यांचा थॉर्नडाईक यांचे पूर्ण नाव काय आहे? तर एडवर्ड ली थॉर्नडाईक. त्यांचा जन्म 31 ऑगस्ट 1874 आणि मृत्यू 9 ऑगस्ट 1949 रोजी. पुढचा प्रश्न, थॉर्नडाईक कोणत्या देशाचे मानसशास्त्रज्ञ होते? तर अमेरिकेचे मानसशास्त्रज्ञ होते. पुढे पाहूया. थॉर्नडाईक यांना कोणत्या मानसशास्त्राचा जनक म्हणतात? तर थॉर्नडाईक यांना शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. थॉर्नडाईक यांच्या सिद्धांताचे नाव काय आहे? तर संलग्न सिद्धांत किंवा प्रयत्न प्रमाद सिद्धांत किंवा त्यालाच आपण SR सिद्धांत असेही म्हणतो. पुढे पाहूया. SR सिद्धांतात S आणि R म्हणजे काय? तर S म्हणजे स्टिम्युलस म्हणजेच उद्दीपक आणि R म्हणजे रिस्पॉन्स म्हणजेच प्रतिसाद. पुढे पाहूया. थॉर्नडाईक यांनी प्रयोग कोणत्या प्राण्यांवर केला? तर मांजर, कोंबडी, मासा, माकड यांच्यावर प्रयोग केलेला आहे, पण मांजर सर्वात प्रसिद्ध आहे. पुढे पाहूया. पझल बॉक्स प्रयोग कोणाचा? तर थॉर्नडाईक यांचा. पझल बॉक्स प्रयोगात मांजराला काय मिळवायचे आहे? तर बाहेर ठेवलेला मासा किंवा अन्न मांजराला मिळवायचे आहे. पुढे पाहूया. मांजर पझल बॉक्समधून कशी बाहेर आली? तर प्रयत्न प्रमाद पद्धतीने. चुकत चुकत शिकली, शेवटी कडी किंवा दोरी ओढून दार उघडले आणि ती बाहेर आली. तर प्रयत्न प्रमाद म्हणजे काय? तर त्यालाच आपण ट्रायल अँड एरर, चूक करून प्रयत्न करून शिकणे असे म्हणतो. पुढे पाहूया. थॉर्नडाईक यांच्या मते शिक्षण म्हणजे काय? तर उत्तर असे आहे, उद्दीपक व प्रतिसाद यांच्यात दृढ संलग्न किंवा बंध तयार होणे म्हणजे शिक्षण होय. पुढचा प्रश्न पाहूया. थॉर्नडाईक यांनी किती मुख्य नियम सांगितले? तर मुख्य 3 नियम सांगितलेले आहेत आणि 5 गौण नियम सांगितलेत, म्हणजे एकूण त्यांनी 8 नियम सांगितलेले आहे. तर प्रश्न मुख्य नियमाचा होता, तर उत्तर असेल 3 मुख्य नियम सांगितलेले आहे. पुढे पाहूया. थॉर्नडाईक यांचे 3 मुख्य नियम कोणते? तर पहिला आहे तयारीचा नियम, दुसरा आहे सरावाचा नियम आणि तिसरा आहे परिणामाचा नियम. पुढचा प्रश्न पाहूया. थॉर्नडाईक यांच्या सिद्धांताला काय म्हणतात? तर थॉर्नडाईक यांच्या सिद्धांताला संयोजनवाद असेही म्हणतात. पुढे पाहूया. थॉर्नडाईक कोणत्या विचारसरणीचे होते? तर थॉर्नडाईक वर्तनवादी विचारसरणीचे होते. थॉर्नडाईक यांचा ग्रंथ कोणता? तर ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ 1898 मध्ये लिहिला आणि एज्युकेशनल सायकोलॉजी हा ग्रंथ लिहिला. याचे 3 खंड आहेत. एज्युकेशनल सायकोलॉजीचे एकूण 3 खंड आहे. पुढचा प्रश्न पाहूया. थॉर्नडाईक यांनी शिक्षणाची व्याख्या कशी केली? तर त्यांच्या मते शिक्षण म्हणजे वर्तनात बदल घडून आणण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय, असे मत थॉर्नडाईक यांचे होते. थॉर्नडाईक यांच्या मते बुद्धी म्हणजे काय? तर थॉर्नडाईक यांच्या मते बुद्धी म्हणजे संलग्न तयार करण्याची क्षमता किंवा बंध तयार करण्याची
क्षमता म्हणजे बुद्धी होय, असे मत थॉर्नडाईक यांचे होते. पुढे पाहूया. थॉर्नडाईक यांनी बुद्धीचे किती प्रकार सांगितले? तर उत्तर आहे, थॉर्नडाईक यांनी एकूण बुद्धीचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. ते कोणते ते पाहूया. तर प्रथम मूर्त बुद्धी, दुसरी आहे अमूर्त बुद्धी आणि तिसरी आहे सामाजिक बुद्धी, असे एकूण 3 प्रकार बुद्धीचे सांगितलेले आहेत. तर मूर्त बुद्धी म्हणजे काय ते पाहूया. तर मूर्त बुद्धी म्हणजे यंत्र वस्तू हाताळण्याची बुद्धी, उदाहरणार्थ इंजिनियर. पुढचा प्रश्न पाहूया. अमूर्त बुद्धी म्हणजे काय? तर शब्द, अंक, कल्पना हाताळण्याची बुद्धी, उदाहरणार्थ वकील, प्राध्यापक इत्यादी. तसेच सामाजिक बुद्धी म्हणजे काय? तर लोकांशी वागण्याची, समजून घेण्याची बुद्धीला सामाजिक बुद्धी असे म्हणतात, उदाहरणार्थ नेता, विक्रेता. पुढचा प्रश्न पाहूया. थॉर्नडाईक यांनी कोणती चाचणी तयार केली? तर थॉर्नडाईक यांनी CAVD बुद्धिमत्ता चाचणी तयार केली. तर CAVD चा फुल फॉर्म काय आहे ते पाहूया. तर C म्हणजे कम्प्लिशन, A म्हणजे अर्थमेटिक, V म्हणजे वोकॅब्युलरी, D म्हणजे डायरेक्शन्स. कम्प्लेशन, अर्थमेटिक, वोकॅब्युलरी आणि डायरेक्शन्स. पुढचा प्रश्न पाहूया. थॉर्नडाईक यांच्या मते हस्तांतरण कसे होते? तर उत्तर आहे, समान घटक सिद्धांताद्वारे. म्हणजे 2 कृतीत समान घटक असतील तरच हस्तांतरण होते. पुढचा प्रश्न पाहूया. तयारीचा नियम म्हणजेच लॉ ऑफ रेडीनेस म्हणजे काय? तर कृती करायची तयारी असेल तर शिकणे आनंददायी होते, जर तयारी नसेल तर त्रासदायक होते. हा आहे तयारीचा नियम. पुढचा प्रश्न पाहूया. तयारीच्या नियमांचे 3 भाग कोणते? तर तयार असताना कृती करून दिली तर समाधान, तयार असताना कृती करून दिली नाही, कृती करू दिली तर समाधान, कृती करू दिली नाही तर चीड. म्हणजे तयारी नसताना कृती करायला लावली तर त्रास. हे 3 भाग आहेत. तर पहिला भाग आहे तयार असताना कृती करू दिली तर समाधान मिळते, कृती करू दिली नाही तर चिडचिड होते, आणि तयारी नसताना कृती करायला लावली तर त्रास होतो. हे 3 भाग आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. वर्गात तयारीचा नियम कसा वापराल? तर पाठ सुरू करायच्या आधी पूर्वज्ञान तपासणे, प्रेरणा निर्माण करणे, उत्सुकता जागरूक करणे. पुढे पाहूया. सरावाचा नियम म्हणजे काय? तर ज्या क्रियेचा सराव जास्त तो बंध दृढ होतो, सराव नाही केला तर बंध दुर्बल होतात. पुढचा प्रश्न पाहूया. सरावाच्या नियमाचे 2 उपनियम कोणते? तर सरावाच्या नियमाचे 2 उपनियम पाहूयात. तर उपयोगाचा नियम, लॉ ऑफ यूज, सरावाने बंध मजबूत. अनुपयोगाचा नियम, सराव नाही तर बंध कमकुवत. असे हे 2 उपनियम आहेत, उपयोगाचा नियम आणि अनुपयोगाचा नियम. पुढचा प्रश्न पाहूया. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट कोणत्या नियमाशी संबंधित आहे? तर सरावाचा नियम, किंवा आपण त्याला उपयोगाचा नियम असेही म्हणतो. पुढे पाहूया. वर्गात सरावाचा नियम कसा वापराल? तर उजळणी घेणे, गृहपाठ देणे, वारंवार सराव करून घेणे. पुढचा प्रश्न. परिणामाचा नियम सर्वात महत्त्वाचा का आहे? कारण शिक्षण घडते की नाही हे परिणामावर ठरते.
हा नियम नंतर बळकटीकरण म्हणून प्रसिद्ध झाला. पुढे पाहूया. परिणामाचा नियम काय सांगतो? तर उत्तर आहे कृतीनंतर समाधान किंवा बक्षीस मिळाले तर तो बंध दृढ होतो. शिक्षा किंवा त्रास झाला तर बंध दुर्बल होतो. पुढे पाहूया. परिणामाच्या नियमाला थॉर्नडाईक यांनी नंतर काय बदल केला? तर परिणामाच्या नियमामध्ये थॉर्नडाईक यांनी 1932 मध्ये बदल केला. काय बदल केला? तर शिक्षा दिल्याने बंध दुर्बल होतोच असे नाही. असे सांगितले. फक्त बक्षीस परिणामकारक. पुढे पाहूया. वर्गात परिणामाचा नियम कसा वापराल? उत्तर आहे बरोबर. उत्तराला शाबासकी, स्टार, गुण देणे, चूक झाल्यास न रागवता समजावणे, अशा प्रकारे आपण परिणामाचा नियम वर्गात वापरू शकतो. पुढचा प्रश्न. 3 नियमांपैकी सर्वात महत्त्वाचा नियम कोणता? तर उत्तर आहे परिणामाचा नियम हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. पुढे पाहूया. कोणता नियम प्रेरणेशी संबंधित आहे? तर उत्तर आहे तयारीचा नियम प्रेरणेशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणता नियम विस्मरणाशी संबंधित आहे? तर सरावाचा नियम, अनुपयोगाचा नियम. सराव नाही तर विस्मरण होते. तर उत्तर आहे सरावाचा नियम आणि अनुपयोगाचा नियम. पुढे पाहूया. थॉर्नडाईक यांच्या मते शिक्षा उपयुक्त आहे का? तर उत्तर आहे नाही. शिक्षा बंध तोडत नाही, फक्त तात्पुरती थांबवते. पुढचा प्रश्न पाहूया. बक्षीस व शिक्षा यात थॉर्नडाईक का महत्त्वाचे मानतात? बक्षीस किंवा समाधान ते बंध दृढ करते म्हणून. पुढचा प्रश्न पाहूया. कृती केल्यावर बरे वाटले तर ती कृती पुन्हा होते, हे कोणत्या नियमाचे स्पष्टीकरण आहे? उत्तर आहे परिणामाच्या नियमाचे स्पष्टीकरण आहे. पुढे पाहूया. मुलाला भूक लागली आहे, जेवायला दिले, हा कोणता नियम आहे? तर तयारीचा नियम आहे. तो तयार होतो. कृती करून दिली, समाधान मिळाले. पुढे पाहूया. पाढे रोज म्हटले तर पाठ होतात, हा कोणता नियम आहे? तर उत्तर आहे सरावाचा नियम आहे किंवा उपयोगाचा नियम आहे. पुढे पाहूया. गणित सोडवल्यावर शिक्षकांनी शाबासकी दिली, मुलगा अजून गणित सोडवू लागला, हा कोणता नियम आहे? तर उत्तर आहे परिणामाचा नियम आहे. पुढे पाहूया. थॉर्नडाईक यांच्या मते शिक्षणाचे मूलतत्व काय? तर बॉन्ड तयार करणे व तो बक्षिसाने दृढ करणे. पुढचा प्रश्न पाहूया. सराव न केल्यास काय होते? तर उत्तर आहे विस्मरण होते. पुढे पाहूया. लॉ ऑफ रेडिनेस चे मराठी नाव काय आहे? तर उत्तर आहे सिद्धतेचा नियम किंवा तयारीचा नियम. लॉ ऑफ एक्सरसाइजचे मराठी नाव काय आहे? तर आवृत्तीचा नियम किंवा सरावाचा नियम. पुढचा प्रश्न पाहूया. लॉ ऑफ इफेक्टचे मराठी नाव काय आहे? तर परिणामाचा नियम किंवा फल नियम. पुढचा प्रश्न पाहूया. कोणता नियम अध्ययनाची पूर्व अट सांगतो? तर तयारीचा नियम अध्ययनाची पूर्व अट सांगतो. पुढचा प्रश्न पाहूया. कोणता नियम अध्ययन टिकवतो? तर सरावाचा नियम अध्ययन टिकवतो.
थॉर्नडाईक यांचे 5 गौण नियम कोणते? तर मुख्य नियम 3 होते आणि हे 5 गौण नियम आहेत. तर ते कोणते ते पाहूया. बहुप्रतिसाद, मनोभाव, अंशतः क्रिया, आत्मसातकरण, साहचर्यात्मक परिवर्तन असे 5 गौण नियम थॉर्नडाईक यांनी सांगितलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बहुप्रतिसादाचा नियम काय आहे? तर प्राणी नवीन परिस्थितीत अनेक प्रतिसाद देतो. जो योग्य ठरतो तो निवडला जातो. पुढचा प्रश्न. पझल बॉक्समध्ये मांजराने काय केले? तर उत्तर आहे उड्या मारल्या, ओरडली, पंजा मारला, शेवटी कडी ओढली. हा बहुप्रतिसाद झाला. पुढे पाहूया पुढचा प्रश्न. मनोभावाचा नियम काय सांगतो? तर व्यक्तीचा दृष्टिकोन मनोभाव शिकण्यावर परिणाम करतो. पुढचा प्रश्न पाहूया. मला गणित येणारच नाही हा मनोभाव असेल तर काय होईल? तर गणित शिकणार नाही. मनोभाव नकारात्मक परिणाम करतो. पुढे पाहूया. अंशतः क्रियेचा नियम काय आहे? तर एखादी क्रिया पूर्ण नाही अंशतः केली तरी बंध तयार होतो. पुढचा प्रश्न पाहूया. आत्मसात करण्याचा नियम काय आहे? तर नवीन परिस्थिती जुन्या अनुभवांशी जोडून घेतली जाते. पुढचा प्रश्न पाहूया. साहचर्यात्मक परिवर्तनाचा नियम काय आहे? तर एकदा उद्दीपकाला दिलेला प्रतिसाद हळूहळू दुसऱ्या उद्दीपकाला देता येतो. हा अभिजात अभिसंधानाचा पाया आहे. पुढचा प्रश्न पाहूया. थॉर्नडाईक यांच्या मते हस्तांतरण कधी होते? तर 2 कृतीत समान घटक असतील तरच हस्तांतरण होते असे मत थॉर्नडाईक यांचे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. समान घटक सिद्धांताला काय म्हणतात? तर थेअरी ऑफ आयडेंटिकल एलिमेंट्स. पुढचा प्रश्न पाहूया. सायकल चालवता येत असेल तर मोटरसायकल लवकर येते. हे कोणते हस्तांतरण आहे? तर हे धन हस्तांतरण आहे, कारण समतोल हा समान घटक आहे. थॉर्नडाईक यांच्या मते शिक्षा का देऊ नये? उत्तर आहे कारण शिक्षा बंध दुर्बल करत नाही, फक्त वर्तन तात्पुरते थांबवते. शिवाय चीड, भीती निर्माण होते. म्हणून शिक्षा देऊ नये असे मत थॉर्नडाईक यांचे आहे. थॉर्नडाईक यांच्या सिद्धांत कोणत्या प्रकारचा आहे? तर थॉर्नडाईक यांचा सिद्धांत उद्दीपक प्रतिसाद सिद्धांत आहे. यांत्रिक सिद्धांत आहे. उद्दीपक प्रतिसाद सिद्धांत आणि यांत्रिक सिद्धांत आहे. पुढचा प्रश्न पाहूया. थॉर्नडाईक यांच्या सिद्धांतावर टीका कोणती? तर यांच्या सिद्धांतावर टीका अशी आहे की ही यांत्रिक आहे, अंतर्दृष्टीला वाव नाही, मानव प्राण्यासारखा नाही, फक्त बाह्य वर्तन आहे. म्हणून यांच्या सिद्धांतावर टीका केलेली आहे. थॉर्नडाईक यांच्या सिद्धांताचा फायदा काय आहे? तर सरावाचे महत्त्व कळते, बक्षिसाचे महत्त्व कळते, शास्त्रीय प्रयोग, शैक्षणिक मानसशास्त्राचा पाया या सिद्धांतामुळे याचा फायदा आहे. पुढे पाहूया. लर्निंग बाय डुईंग कृतीतून शिक्षण कोणाच्या सिद्धांतावर आधारित आहे? उत्तर आहे थॉर्नडाईक यांच्या प्रयत्न प्रमाद सिद्धांतावर आहे. जॉन डुई यांनी हे मांडलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. थॉर्नडाईक यांच्या मते प्रेरणा कशाशी संबंधित आहे? तर तयारी असेल आणि समाधान मिळाले तर प्रेरणा मिळते. पुढचा प्रश्न पाहूया. थॉर्नडाईक यांनी शिक्षकाची भूमिका काय सांगितलेली आहे? तर उत्तर आहे योग्य उद्दीपक देणे, बंध
तयार करणे, समाधान देऊन बंध दृढ करणे ही शिक्षकाची भूमिका आहे. पुढचा प्रश्न पाहूया. थॉर्नडाईक यांचा सिद्धांत कोणत्या वयोगटासाठी जास्त लागू आहे? उत्तर आहे लहान मुले, प्राथमिक वर्ग, कौशल्य शिक्षण आणि सवयी लावणे या वयोगटासाठी जास्त लागू आहे. पुढे पाहूया. थॉर्नडाईक यांचा सिद्धांत एका वाक्यात सांगा. तर उत्तर असणार आहे, तयार असलेल्या व्यक्तीने सराव केला व त्याला बरे वाटले तर ती कृती शिकते व कायम लक्षात राहते. हा थॉर्नडाईक यांचा सिद्धांत एका वाक्यामध्ये आपण लिहू शकतो. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.